कॉन्स्टिट्यूशन या नवीन कोर्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. या कोर्समधून आपल्याला भारताचं संविधान, भारताची राज्यघटना समजून सांगण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. या कोर्सची आउटलाईन साठीचा हा लेक्चर आहे. न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहमदनगर च्या वतीने हा कोर्स रेकॉर्ड केला जातोय. हा कोर्स प्रामुख्याने एक एक्स्ट्रा क्रेडिट म्हणून तुमचे जे पीजीचा कोर्स आहे त्या मेन कोर्स जो आहे त्या कोर्सच्या व्यतिरिक्त हा कोर्स तुम्हाला कंपल्सरी असणार आहे. खरं तर पीजीच्या विद्यार्थ्यांसाठी बरेच वेगळे काही एक्स्ट्रा क्रेडिट कोर्स आहेत, जसं की इंट्रोडक्शन टू ह्युमन राईट्स, त्यानंतर सायबर सिक्युरिटी. हे 2 कोर्स पहिल्या सेमिस्टरसाठी असतील. त्यानंतर दुसऱ्या सेमिस्टरसाठी परत ह्युमन राईट आणि सायबर सिक्युरिटी हे 2 एक्स्ट्रा कोर्स असतील. ज्यावेळेस तुम्ही सेकंड इयर मध्ये जाल पीजीच्या, त्यामध्ये मात्र तुमचे कोर्स परत काही कोर्स एक्स्ट्रा वाढले जातील आणि त्या कोर्समध्ये पूर्वीचे जे ह्युमन राईट्सचा होता तो नसेल. त्याच्या ऐवजी तुमच्याकडे स्किल एनहान्सिंग स्किल डेव्हलपमेंटचे कोर्स असतील, जो 50 मार्काचा साठीचा असतो. आणि त्याबरोबर इंट्रोडक्शन टू सायबर सिक्युरिटी नावाचा एका क्रेडिटचा कोर्स तो कंपल्सरी तुम्हाला या कोर्समध्ये असणार आहे. याच्या व्यतिरिक्त युजीसीने 2021-22च्या अकॅडमिक वर्षासाठी इंट्रोडक्शन टू कॉन्स्टिट्यूशन नावाचा कोर्स प्रस्तावित केलेला आहे आणि त्या संदर्भातले लेक्चर्स आपल्या महाविद्यालयाने मराठीतून रेकॉर्ड करण्याचा मानस केलाय आणि हे सगळे रेकॉर्ड लेक्चर तुम्हाला ऐकण्यासाठी आम्ही पाठवत आहोत. सुरुवातीला या कोर्स विषयी काही माहिती आपण जाणून घेऊया. खरं तर हा कोर्स कंपल्सरी आहे सगळ्याच फॅकल्टीसाठी. सायन्स, कॉमर्स, आर्ट्स अशा 3ही शाखांसाठी, कुठल्याही प्रकारच्या पीजीसाठी सेकंड इयरच्या 3rd सेमिस्टरसाठी हा कोर्स कंपल्सरी असणार आहे. सो प्रत्येकाने हा कोर्स करणं आवश्यक आहे. आणि खरं तर विद्यापीठाचा असा मानस आहे की पीजीच्या लोकांसाठी कॉन्स्टिट्यूशन हा खूप गरजेचा कोर्स आहे, जसा की तो बेसिक ज्ञानामध्ये मोडतो. जर आपल्याला ही जी भारताची राज्यघटना जर व्यवस्थितपणे समजून घेऊ शकलो तर भारताची लोकशाही अधिक बळकट होण्यासाठी मदत होऊ शकते. या दृष्टीनं हा कोर्स सगळ्यांसाठीच महत्वाचा आहे. आणि आपण आपले प्रमुख कोर्स करत असताना कॉन्स्टिट्यूशन शिकण्याची कधी गरज पडत नाही आणि त्यामुळे कॉन्स्टिट्यूशन आणि आपण याच्यामध्ये एक अंतर राहतंय, ते अंतर कुठंतरी कमी व्हावं या उद्देशानं हा कोर्स सगळ्यांसाठीच महत्वाचा आहे. प्रामुख्याने हा कोर्स 50 मार्कासाठी असणार आहे, ज्याच्याकडून 2 क्रेडिट तुमचे कव्हर होणार आहेत. ज्यासाठी इंटरनल 25 मार्काचं असणार आहे आणि रिटर्न एक्झाम 25 मार्काची असणार आहे. तुम्हाला सगळ्यांना ज्ञात असेल की तुम्ही आता तुमचे परीक्षा फॉर्म भरले, त्या परीक्षा फॉर्मवरती इंट्रोडक्शन टू कॉन्स्टिट्यूशन हा पेपर तुम्हाला दिसलेला आहे आणि त्याच्यामध्ये इंटरनल आणि एक्सटर्नल अशा दोन्ही प्रकारचे कॉलम तुम्ही तिथं पाहिलेले आहेत. तर इंटरनल मध्ये काय असणार आहे की जसं तुमचे इतर जे कोर्स आहेत MA MSc चे किंवा MCOM चे, तर त्याच्यामध्ये 50 मार्कासाठी तुम्हाला इंटरनल द्यावा लागतात, ज्याच्यामध्ये तुम्ही असाइनमेंट्स देतात किंवा काही प्रोजेक्ट्स करता किंवा काही क्वेश्चन फिलअप करता किंवा काही टेस्ट दिल्या जातात. तर त्या मिळून सगळे 50 मार्क तुमचे कव्हर होत असतात. त्याला तुम्ही इंटरनल असं संबोधता किंवा काहींचे प्रॅक्टिकल पण असतात. सो या कोर्समध्ये 25 मार्काची आपण एक ऑनलाईन टेस्ट स्वरूपाची घेऊ शकतो किंवा तुम्ही एखादं प्रेझेंटेशन करू शकता, तुम्ही एखादी असाइनमेंट देऊ शकता विच इज रिलेटेड टू आवर इंडियन कॉन्स्टिट्यूशन. सो या स्वरूपात आपण 25 मार्काचं आयोजन करणार आहोत, जे तुमच्या डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला ते जमा करायचंय. त्यानंतर दुसरी जी रिटर्न एक्झाम आहे ती मात्र विद्यापीठ तुमची घेणार आहे. विद्यापीठ त्याची प्रश्नपत्रिका तयार करणार आहे आणि तुम्हाला पेपर सुद्धा विद्यापीठाकडनंच येणार आहेत. यावर्षी शक्यतो ऑनलाईन परीक्षा असेल तर तुमचा हा पेपर सुद्धा ऑनलाईनच येणार आहे. हा तुम्हाला ऑनलाईन द्यायचा आहे. सो अशा प्रकारे हा पेपर तुमचा कंपल्सरी असणार आहे
आणि त्यातून तुम्हाला तो अगदी हा पेपर जरी एखाद्याने नाही दिला, इंटरनल नाही दिले, तर तुमचा संपूर्ण पोस्ट ग्रॅज्युएशनचा रिझल्ट होल्ड वरती ठेवला जाऊ शकतो. होल्ड वरती इन सेन्स की तुमचा तो बॅकला येऊ शकतो. सो कृपा करून सगळ्यांनीच हा पेपर देण्याची तसदी घ्यावी, ज्यामुळं पुढचे काही प्रश्न निर्माण होणार नाही. साधारणपणे हा कोर्सची आउटलाईन अशा स्वरूपाची असणार आहे. तुम्हाला प्रामुख्याने 4 चॅप्टर असणार आहेत आणि या 4 चॅप्टरमध्ये आपण वेगवेगळे टॉपिक कव्हर करणार आहोत. याच्यासाठी एक आपल्या महाविद्यालयाने प्राध्यापकांची टीम आयोजित केली आहे, ज्याचे कोऑर्डिनेटर डॉक्टर बाळासाहेब पवार आहेत. आणि हे सगळे प्राध्यापकांकडून आपण हे सगळे टॉपिक कव्हर करणार आहोत, रेकॉर्ड करणार आहोत आणि तुम्हाला कॉलेजच्या युट्यूब चॅनलवरती आपण प्रदर्शित करणार आहोत. सो सगळ्यांनी या कॉलेजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढचे लेक्चर्स पण अवेलेबल होऊ शकतात. याच्यात प्रामुख्याने पहिला टॉपिक फिलॉसॉफी ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, यामध्ये प्रामुख्याने भारतीय राज्यघटनेचं तत्वज्ञान तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हा कोर्स अतिशय बेसिक असणार आहे. याच्यामध्ये फार किचकटपणा किंवा फार डिटेलमध्ये आपण जात नसणार आहे, कारण तसंही हा कोर्स खूप शॉर्ट पिरियडमध्ये आणि 2 क्रेडिटसाठी तुमचा असणार आहे. तुम्हाला कॉन्स्टिट्यूशन विषयी बेसिक माहिती कशी मिळेल या संदर्भातला हा कोर्स असणार आहे. सो पहिला टॉपिक कॉन्स्टिट्यूशनल हिस्ट्री ऑफ इंडिया, त्यानंतर प्रिएम्बल, सोर्स अँड ऑब्जेक्ट्स, रोल ऑफ डॉक्टर आंबेडकर इन अ कॉन्स्टिट्यूट असेंब्ली, sovereign and republic, socialist and secular, democratic, social and economic democracy, justice, social, economic and political, liberty, equality, fraternity, या सगळ्या मुद्द्यांचा समावेश तुम्हाला तात्विक बैठकीतून सांगितला जाईल. खरं तर हे सगळे मुद्दे, याच्या मागचं लॉजिक काय आहे, याच्या मागचं फिलॉसॉफी काय आहे, हे सांगण्याचा प्रयत्न आपले प्राध्यापक सगळे करणार आहेत. यानंतरचं दुसरं जे प्रकरण असणार आहे ते फंडामेंटल राईट्स वरती असणार आहे. फंडामेंटल राईट्स म्हणजे तुमचे मूलभूत अधिकार. खरं तर आपण प्रत्येक जण आपल्या मूलभूत अधिकारांविषयी जागरूक असणं आवश्यक आहे. आणि काही अर्थानं ही जागरूकता कुठेतरी कमी होताना दिसते आणि ती अगदीच लोप पाहू नये. प्रत्येकाला या आपल्या मूलभूत हक्कांची जाणीव असावी, या दृष्टीनं हे प्रकरण असणार आहे. याच्यामध्ये बऱ्याचशा तुमच्या मूलभूत अधिकारांना कव्हर केलं जाईल, ज्यातून राईट टू इक्वॅलिटी म्हणजे समानतेचा अधिकार तुम्हाला सांगितलं जाईल, तुमच्या स्वातंत्र्याचा अधिकार तुम्हाला समजून सांगितलं जाईल. इव्हन तुमचं जे काही शोषण होतंय, वेगवेगळ्या पातळींवरती माणसाचं शोषण केलं जात असतं, शोषणाच्या वेगवेगळ्या व्यवस्था असतात, त्या व्यवस्था बऱ्याच वेळेस आपल्याला कळत पण नाही. आपल्याला आपलं शोषण होतंय याची जाणीव पण नसते. म्हणून तर डॉक्टर आंबेडकरांनी म्हटलं होतं की गुलामांना गुलामीची जाणीव करून द्या. सो या कोर्सच्या माध्यमातून आपले एक्सप्लॉयटेशन कोण करतंय आणि त्याच्या विरोधात आपले काय अधिकार आहेत हे समजून सांगण्याचा प्रयत्न आपण या कोर्समधून करणार आहोत. त्याचबरोबर तुमचं प्रत्येकाला आपल्या आपल्या धर्माचं स्वातंत्र्य आहे. ते स्वातंत्र्य अनुभवणं हे सुद्धा एक महत्वाची जबाबदारी आहे. आणि जोपर्यंत आपण आपलं स्वातंत्र्य अनुभवत नाही, तुमच्या धर्माचं स्वातंत्र्य अनुभवत नाही, तोपर्यंत तुम्ही मुक्त नाही आहात, तुम्ही लोकशाही राज्यव्यवस्थेत राहत नाही, असंच त्याचा अर्थ तयार होतो. सो त्याबद्दलही तुम्हाला जाणीव जागृती करून देण्याचं काम या टॉपिक मधून केलं जाईल. त्याच नंतर तुमच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकारांविषयी तुम्हाला जागरूक केलं जाईल. तुमच्या संपत्तीबद्दलचे अधिकार, तुमचं जे काही संविधान आहे त्याच्यात तुमचे जे वैयक्तिक अधिकार आहेत त्या अधिकारांविषयी तुम्हाला माहिती करून दिली जाईल. आणि खरं तर हा संपूर्ण कोर्स एक रेमेडी असणार आहे तुमच्या संपूर्ण संविधानातल्या माहितीसाठी, संविधानातल्या जाणीवेसाठीचा. यानंतर या संपूर्ण कोर्समध्ये तिसरं प्रकरण असणारे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीज. याच्यामध्ये आपण प्रामुख्याने राज्य संस्थांची जी काही तत्व आहेत ध्येय धोरणं करण्याची,
किंवा ध्येय धोरणांचा आराखडा आखण्याची, त्याबद्दल तुम्हाला माहिती करून देणार आहोत. वेगवेगळे सेक्शन्स आहेत संविधानातून किंवा आपल्या नेशन स्टेट मधून, त्या वेगवेगळ्या तत्वांचा, वेगवेगळ्या सेक्शनचा आपण पॉलिसीच्या माध्यमातून काय विचार करायला हवा, पॉलिसी कशा समजून घ्यायला हव्या, किंवा त्याबद्दल आपण किती अवेअर आहोत, त्याबद्दल आपण किती जागरूक आहोत, याबद्दल हा टॉपिक असणार आहे. यामध्येही वेगवेगळे प्राध्यापक तुम्हाला प्रामुख्याने माहिती पुरवणार आहेत. त्यामध्ये इक्वल जस्टिस अँड फ्री लिगल एड किंवा राईट टू वर्क अँड प्रोव्हिजन फॉर जस्ट अँड ह्युमन कंडिशन्स ऑफ वर्क, provision for early childhood, right to education, and SC/ST weaker section, uniform civil code, standard of living, nutrition and public health, protection and improvement of environment, separation of judiciary from executive, promotion of international peace and security, यांसारख्या मुद्द्यांचा या कोर्समधून समावेश केला जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने प्रत्येकाला राष्ट्र राज्य किंवा राज्य संस्था या आपल्या मूलभूत अधिकार आणि त्याही उपर आपलं सार्वत्रिक जीवन जगण्यासाठीच्या ज्या काही पॉलिसीज तयार करतात, जे काही ध्येय धोरण तयार करतात, ते ध्येय धोरण नेमकी कसे असतात, त्याच्याबद्दल आपल्याला काय माहिती आहे, किंवा ते ध्येय धोरण आपल्यापर्यंत पोहोचतात का, या सगळ्याचं बारीक विश्लेषण आपल्याला या प्रकरणातून केलं जाणार आहे. यानंतरचा चौथं प्रकरण असणार आहे फंडामेंटल ड्युटीज. आपण या तीनही प्रकरणातून एकतर संविधानातून आपल्याला जे काही मूलभूत अधिकार मिळाले त्या मूलभूत अधिकारांचा आपण अभ्यास केलाय, त्याचबरोबर आपले स्वतःचे आपले लिगल राईट्स काय आहेत, आपले ह्युमन राईट्स काय आहेत हे आपण समजून घेतलंय, आणि आपण वेगवेगळ्या पॉलिसीज बद्दल ज्या स्टेट कडून आपल्यापर्यंत पोहोचतात त्याच्याबद्दल माहिती करून घेणार आहोत. आणि एक चौथं प्रकरण मात्र आपल्या मूलभूत कर्तव्यांबद्दल असणार आहे, की मुळात आपण भारतीय राज्यघटनेचा एक पाईक बनतोय, लोकशाही व्यवस्थेचा आपण एक नागरिक बनतोय, यावेळेस आपल्याही काही ड्युटीज आहेत, त्या ड्युटीज सुद्धा काय असतील, कॉन्स्टिट्यूशनने आपल्याला त्या कशा समजून सांगितल्यात, याबद्दलचं हे प्रकरण असणार आहे. यामध्ये आपल्याला कॉन्स्टिट्यूशन त्याबद्दलची माहिती, त्याचबरोबर ड्युटी ती समजून घेणं आणि तिच्यावर अंमल आणणं याबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर वेगवेगळ्या कल्पना आहेत, वेगवेगळ्या आयडिया आहेत, आपल्या काही सर्व्हिसेस आहेत, आपण काय देणं असतो समाजासाठीच, आपण समाजाकडून ज्या प्रकारे घेतो त्याच प्रकारे काय देणं लागतं, या सगळ्यांची चर्चा आपल्याला या आपल्या फंडामेंटल ड्युटीज मधून करता येईल. अशा प्रकारे हा संपूर्ण कोर्स असणार आहे आणि सर्वांनी हा कोर्स व्यवस्थितपणे ऐकावा आणि त्यातले प्रश्न, त्यातून जी काही परीक्षा घेतली जाईल ती सॉल्व्ह करावा. आणि इनफॅक्ट हा कोर्स फक्त परीक्षेसाठी किंवा तुमचा कोर्स कंप्लीट होईल पीजीचा एवढ्या पुरता नसून तुम्हाला एकंदर लोकशाही राज्यव्यवस्थेत जीवन जगण्यासाठीचा एक आधार असेल, आणि सगळ्यांनी याचा फायदा घ्यावा, या विनंती सहित मी थांबतो. नमस्कार.